पण वासुदेव काय येतो सकाळी सकाळी काय येतो, तुमचं काम काय, कार्य काय आहे? हा माणूस फुकट येऊन सांगून जातो, रोजच येतो, रोज सांगतो, उठवतो लोकांना. त्याचे आम्ही प्रचारक लोक. आणि त्यामुळे भगवान विष्णूंची समचरणं सुद्धा आपल्याला त्या विष्णुपदाच्या इथं पाहायला मिळतात. म्हणजे म्हणूनच या पूर्ण भागाला विष्णुपद असं म्हटलं जातं. महिन्यामध्ये विठ्ठल इकडे असते, विठ्ठल रुक्माई इष्टांचे येतात 1 महिना. हे आता या 20 तारखेपर्यंत शेवट दिवस. तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुराणे, विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णूच्या 24 अवतारात विठ्ठलाचा थेट उल्लेख आढळत नाही. म्हणजे अनेक प्रकारच्या मूर्त्या पंढरपूरमध्येच इथले कारागीर बनवत असतात आणि सुंदर अशा ह्या दगडाच्या मूर्त्या आहेत सगळ्या. संत चोखामेळा यांच्या सुद्धा अनेक कथा प्रचलित आहेत. त्यांच्या बायकोचं बाळण पण स्वतः विठ्ठलाने केलं. याच पुंडलिकासाठी साक्षात भगवान परमात्मा पंढरपुरात अवतरला. रामकृष्ण हरी मंडळी, मी प्रणय, तुम्हा सर्वांचं माझ्या ह्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. सध्या आपण पंढरपुरात आहोत, म्हणजे संतांच्या भूमीत, भगवान परमात्म्याच्या भूमीमध्ये आपण सध्या उभा आहोत. आणि आज आपण पंढरपुरामधले अनेक क्षेत्र फिरणार आहोत. पंढरपुरामध्ये अनेक ठिकाणांना आपण भेटी देणार आहोत. आणि त्यासोबतच या भगवान परमात्म्याचा म्हणजेच पांडुरंगाचं जे महात्म्य, ते पांडुरंगाचं महात्म्य सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा एक छोटा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक पहा. ठाणे स्टेशनवरून सातारा एक्सप्रेसने आम्ही पंढरपूरकडे निघालो. रात्रीचा प्रवास होता आणि जसजसं पंढरपूर जवळ येऊ लागलं तसतसं थंडी प्रचंड वाढत गेली. गारवारा, धुकं आणि त्या वातावरणातच वारकरी परंपरेची जाणीव मनात भरून राहिली. तर सगळे मित्र आम्ही आता पंढरपूर मंदिराच्या दिशेने चालत जात आहोत. आम्ही एका आमच्याच मित्राच्या घरी राहिलो होतो, थांबलो होतो. म्हणजे ट्रेन मधून उतरल्यानंतर त्या घरी आम्ही नाश्ता वगैरे करून आता पंढरपूरच्या मंदिराच्या दिशेने, विठ्ठल मंदिराच्या दिशेने आपण चालत जात आहोत. तर वाटेत अनेक अशी दुकानं आपल्याला दिसत आहेत, ज्या दुकानांमध्ये विठ्ठलाच्या मूर्ती बनवल्या जात आहेत. मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे अनेक प्रकारच्या मूर्त्या इथं पंढरपूरमध्येच इथले कारागीर बनवत असतात आणि सुंदर अशा ह्या दगडाच्या मूर्त्या आहेत सगळ्या. अनेकांना विठ्ठलाच्या प्रगटनाची, म्हणजे विठ्ठल पंढरपुरात कसा आला याबद्दल भक्त पुंडलिकाची जी कथा आहे ती कथाच एकच माहिती असते. परंतु स्कंद पुराण आणि पद्मपुराण या दोन्ही पुराणांमध्ये विठ्ठल प्रगटनाच्या आणखी 2-3 कथा आलेल्या आहेत. जी पुंडलिकाची जी कथा आहे ती स्कंद पुराणामध्ये आलेली आहे. तर जे पद्मपुराण आहे त्या पद्मपुराणात आणि स्कंद पुराणात आणखी 2 विठ्ठलाच्या प्रगटनाच्या कथा आपल्याला मिळतात. त्या थोड्या वेळातच मी तुम्हाला सांगेल. पण त्याआधी आपण विठ्ठल मंदिराकडे जातोय. तर आम्ही आता नुकतंच विठ्ठल मंदिराच्या जवळ पोहोचलोय. हे रुक्मिणी द्वार इथे दिसतंय आपल्याला. सोबत अनेक विठ्ठल भक्त सुद्धा आपल्याला दिसत आहेत. तर विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आम्ही 1 आठवडा आधीच एक पास काढून ठेवला होता. आणि त्या पासामुळे काय होतं की आम्हाला लवकर थोडं दर्शन मिळू शकतं. आणि तो पास मोफत उपलब्ध आहे त्यांच्या साईटवरच. थांब आहे. आता आपण मंदिराच्या जवळ पोहोचलोय, म्हणजे नामदेव पायरी जवळ. समोर आपल्याला चोखामेळ्यांचं एक छोट मंदिर दिसत. नामदेव पायरी जवळ आहे आता सध्या. आणि हे सगळे मित्रमंडळी आता मित्राचा गंध लावत आहेत. मी लावून घेणार आहे थोड्याच वेळा. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपले जे मोबाईल फोन असतात ते मोबाईल फोन सुद्धा आपल्याला बाहेरच ठेवावे लागतात. मंदिरात मोबाईल घेऊन आपण प्रवेश करूच शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही आमचे मोबाईल एका स्टॉलवर सुरक्षित ठेवले आणि मग दर्शन रांगेत प्रवेश केला.
उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन. या ओळी आहेत संत चोखामेळ्यांच्या. आणि या ओळींमधून त्या काळचं समाज जीवन आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. कारण चोखामेळा हे एका अस्पृश्य समाजातील संत आणि त्यांना मंदिरात जाण्यासही प्रवेश नव्हता. त्यामुळं मंदिराच्या बाहेरूनच त्यांना विठ्ठलाला पाहावं लागायचं. चोखामेळ्यांचं अख्खच्या अख्खं कुटुंबच विठ्ठल भक्त होतं. परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज संत नामदेवांना येऊ लागला. संत नामदेव हे चोखामेळ्यांचे गुरु म्हणून संत नामदेवांनी संत चोखामेळ्यांची हाडं जमा केली आणि विठ्ठल मंदिराच्या समोरच्या भागात तिथं संत चोखामेळ्यांची एक समाधी बांधली. तीच ही समाधी. या संत चोखामेळ्यांच्या सुद्धा अनेक कथा प्रचलित आहेत. त्यांच्या बायकोचं बाळंतपण स्वतः विठ्ठलांनी केलं. त्यांच्या घरी विठ्ठल रुक्मिणी आणि इंद्र स्वतः जेवण्यासाठी आले आणि त्यांच्याकडे असलेल्या पाण्याचं अमृत झालं. संत चोखामेळ्यांच्या यांसारख्या अनेक कथा आजही प्रचलित आहेत. दर्शन रांगेत प्रवेश करण्याआधी आमच्याकडे जे पासेस होते त्या पासेसची एक पडताळणी तिथे करण्यात आली रांगेत शिरण्याच्या आधी. आणि त्यासाठी मग आधार कार्ड वगैरे आमचं व्हेरीफाय केलं गेलं आणि त्यानंतर मग आम्ही एक 11:15 दरम्यान एका लाईनमध्ये शिरलो. वारकरी संप्रदाय हा मूळचा भागवत धर्माचाच एक भाग आहे. म्हणूनच अनेक अभ्यासक वारकरी संप्रदायालाच भागवत धर्म असं सुद्धा म्हणतात. तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुराणे, विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णूच्या 24 अवतारात विठ्ठलाचा थेट उल्लेख आढळत नाही. त्यामुळे अनेक जण त्याला 24 वेगळा आणि सहस्त्र आगळा असं सुद्धा म्हणतात. नुकतंच आमचं विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे. विठ्ठलाचं दर्शन आम्ही आता नुकतंच घेऊन मंदिराच्या बाहेर पडलं आणि आता चंद्रभागेच्या दिशेने चाललेलो आहे. तर पुंडलिकाची गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे सर्वांना. पण या व्यतिरिक्त आणखी एक गोष्टीसाठी विठ्ठल या पंढरपुरात आला ती म्हणजे रुक्मिणीसाठी. म्हणजे रुक्मिणी रुसून ज्यावेळी इथे असलेल्या दिंडीर वनात आली त्यावेळी कृष्ण रुक्मिणीला घेण्यासाठी इथं पंढरपुरात आला, दिंडीर वनात आला. गोपाळपूर म्हणून एक गाव आहे, त्या गावात त्याने त्यांचे गाईगुरं ठेवली आणि विठ्ठल इथे स्थायिक झाला. ज्या भूमीवर कधी संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, चोखामेळा यांसारखी संत मंडळी वावरली, ज्या चंद्रभागेत त्यांनीही कदाचित स्नान केले असेल, त्या पाण्याला आजही तितकीच पवित्रता लाभलेली जाणवते. तर या चंद्रभागाच्या तीरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला वैष्णवांचा मेळा भरतो. म्हणजेच दरवर्षी आषाढी कार्तिकीची जी वारी या पंढरपुरात येते त्या वारीचा सुद्धा अर्थ अनेक संतांनी सांगून ठेवलाय. तसंच संत तुकारामांनी सुद्धा एक अर्थ सांगितलाय की वारी म्हणजे परमार्थ साधण्याचं एक म्हणजे वारीला सामील होणं म्हणजे परमार्थ साधणं. म्हणजे त्यांचा एक अभंग आहे, एकलिया भाव बळे कै सापड येतो काळे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसी. त्या अभंगाचा अर्थ असा होतो की एकट्याने ज्यावेळेस आपण भगवान परमात्माचा नामस्मरण करतो त्यावेळेस देव आपल्याला सापडतो, पण त्याला थोडा उशीर लागेल. परंतु समूहाने ज्यावेळेस आपण भगवान परमात्म्याची भक्ती करतो त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या समोर उभा ठाकतो. म्हटलं जातं की गंगेमध्ये स्नान केल्यानंतर जी पापं धुतली जातात त्याच प्रकारे चंद्रभागेत सुद्धा स्नान केल्यानंतर आपली पापं धुतली जातात. पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे ते कधी बांधलं असावं याचा ज्यावेळी संशोधकांनी अभ्यास केला तर कदाचित हे 12व्या शतकात होयसळ राजा विष्णुवर्धन याने हे मंदिर बांधलंय. आणि विठ्ठल या नावाची व्यक्ती जी आहे तर संशोधकांनी ज्यावेळी संशोधन यावर केलं त्यावेळी त्यांच्या अशा लक्षात आलं की विठ्ठल हाच विष्णू आहे. कारण 6व्या शतकात वेंगीचे जे चालुक्य राजे होते त्याचं नाव होतं विष्णुवर्धन. आणि विष्णुवर्धनाच्या एका दानपत्रामध्ये त्याच्या मुलीने त्या विष्णुवर्धनाचं नाव विठ्ठल असं लिहिलेलं आहे. म्हणजे विष्णू हाच विठ्ठल आहे हे या नावातून आपल्याला किंवा या दानपत्रातून आपल्याला समजतं. आणि सध्या आपण पुंडलिक मंदिराच्या समोर उभा आहोत. आता तुम्ही मागे पाहू शकता याच पुंडलिकासाठी साक्षात भगवान परमात्मा पंढरपुरात अवतरला. हा पुंडलिक सुद्धा कोणी साधा व्यक्ती नव्हता. त्याचे जे संदर्भ आपल्याला सापडतात पण पुंडलिकाचे ते एक थोर मुनी म्हणून त्याचा संदर्भ आपल्याला मिळतात. आता इथून या चंद्रभागेच्या किनारी
काही होड्या आहेत, त्या होड्या एस्कॉन टेम्पलला सुद्धा घेऊन जातात आणि गोपाळपूरला सुद्धा आपण त्या होड्यांतून जाऊ शकतो. आणि गोपाळपूरला यासाठी जातोय आपण, तिकडे संत जनाबाई आणि श्रीकृष्ण यांची जी भेट झाली होती ते ठिकाण तिथे आहे. गोपाळपूरला सुद्धा एक महत्व आहे. ज्यावेळेस रुक्मिणी रुसून इथे पंढरपूरला आली, त्यानंतर श्रीकृष्ण रुक्मिणीला घेण्यासाठी इथे पंढरपुरात आले, त्यावेळेस श्रीकृष्णाने त्यांची जी गुरढोरं होती किंवा त्यांची जे गायी होत्या त्या गोपाळपूरला बांधल्या होत्या. आणि त्यानंतर इथे विष्णुपद सुद्धा आहे पाण्यात. हे हळू 12 ज्योतिर्लिंग पाण्यात आहेत असं यांचं म्हणणं आहे. 12 पिंड आहेत. हा, तुम्हाला आता कॅमेरा दिसतंय का नाही माहिती नाही, पण 12 पिंडी आहेत पाण्यात. आणि इथं समोर हे नारद आहेत ना, नारद मुनींचं हे मंदिर आहे. हा, पण हे पाण्यात काय काढले नाही जात की काय आहे? पूर्वीपासून पाण्यातच आहेत. अच्छा. इथं जे देवस्थान आहे ना, इथं विष्णूपदचे पाऊलं आहे, ते जनाबाई संसार गाव आहे, गय आहे, गोमतर आहेत, विष्णूचे बासुरे आहे आणि कृष्णाचे पाऊलं आहेत. इथं गोपाळकाला केलेली वाटी आहे देवाचे. आणि इथं वर गेलं तर जनाबाई संसार आहे, जातं बितं गातं सगळं आहे मंदिर. गोपाळकाला केले म्हणजे सगळे भक्तांनी गोपाळकाला केलेली वाटी. हा, कृष्ण सगळे वाटे केलेली एक वाटे इथं कृष्णाची. आणि बासुरी आहे सगळे जेव्हा दिसतंय तुम्हाला. हा ते हा तीच दिसते तुम्हाला गेल्यावर. माहिती सांगते त्यांनी पण, महाराजांना पण, आम्ही पण सांगितलं, त्यांनी पण सांगितलं. त्यांना विचारायचं. आता आपलं जसं आपण ऐकतो की वृंदावनला श्रीकृष्णाचं सगळं, मग इकडं ते कसं म्हणजे ही वेगळं, ती वेगळं, ही वेगळा. एक लीलाचा प्रकार. हा हा. अरे या महिन्यामध्ये विठ्ठल इकडे असते, विठ्ठल रुक्माई इष्टांचे येतात 1 महिना. हे आता या 20 तारखेपर्यंत शेवट दिवस, आई शेवट दिवस. हा, आजचा शेवट दिवस. मग मंदिरात जाते विठ्ठल. इथलं दर्शन केले, मग सगळं देवाचं दर्शन झालं. आता म्हणजे 1 महिना इथं असते. हा, 20 तारखेपर्यंत. पंढरपूर पासून 2 किलोमीटर अंतरावर चंद्रभागा नदी पात्रात विष्णुपद मंदिर आहे. मार्गशीर्ष शुद्ध 1 ते मार्गशीर्ष वद्य असा 30 दिवस या कालावधीत श्री विठ्ठलाचे वास्तव्य विष्णुपदावर असते अशी भावकांची धारणा आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिना पूर्ण विष्णुपद येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. आता या फोटोमध्ये आपल्याला श्रीकृष्ण 1.5 पावलावर उभे राहिलेले दिसतात. आता श्रीकृष्ण ज्यावेळेस पहिल्यांदा इथं पंढरपुरात अवतरले त्यावेळेस याच विष्णुपदावर अवतरले आणि त्यामुळे त्या 1.5 पावलावर ज्यावेळेस श्रीकृष्ण उभे असल्यामुळे त्याच प्रकारची पावलं तुम्ही या विष्णुपदाच्या जवळ पाहू शकता. आणि येताना ते एकटे नाही आले, तर बालगोपाळ त्यांच्या सोबत होते. आणि त्या बालगोपाळांनी ज्या वाटीमध्ये लोणी वगैरे खाल्लं त्या वाटीची खूण सुद्धा तिथे आहे. त्यासोबतच जे बालगोपाळ त्यांच्यासोबत आले होते त्यांच्या पावलांचे ठसे सुद्धा आपल्याला त्याच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. त्याचबरोबर भगवान विष्णू सुद्धा इथं याच ठिकाणी अवतरले होते आणि त्यामुळे भगवान विष्णूंची समचरणं सुद्धा आपल्याला त्या विष्णुपदाच्या इथं पाहायला मिळतात. म्हणजे म्हणूनच या पूर्ण भागाला विष्णुपद असं म्हटलं जातं. तुम्ही वासुदेव आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर, पण वासुदेव काय येतो, सकाळी सकाळी काय येतो याबद्दल जरा सांगाल का? म्हणजे तुमचं काम काय, कार्य काय आहे? या आमचं जनजागृती करण्याचे कारण की बाबा उठवायचे लोक उठल्यानंतर सडा सारवण रांगोळी सत्कर्म करतात, भजन कीर्तन कुठलेही
सत्कर्माशिवाय दुसरं काही करायचं नसतं. भगवंताचं चिंतन करणे, काकड आरती, अनेक प्रकारचे भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी सकाळचा उद्देश येतो. आणि मग वासुदेव येऊन त्या माध्यमातून त्यांना शिकवतो आणि ते शिकवल्यानंतर शेवट त्या माध्यमातून लोक आम्हाला दान करतात. किंवा हा माणूस फुकट येऊन सांगून जातो, रोजच येतो, रोज सांगतो, उठवतो लोकांना. मग याचं पोट कसं भरायचं? मग त्या माध्यमातून आम्हाला लोक दान करतात. आणि अशी परंपरा पिढ्यानपिढी गेलेली. ज्यावेळेस भगवंताची निर्मिती त्यावेळेसच वासुदेव आहे. त्याच नाव खरं वासुदेव आहे. त्याचे आम्ही प्रचारक लोक. ते लोकांना जनजागृती करायचं, सांगायचं, बाकी दुसरा कुठलाही उद्देश नाही. तुम्ही ते दान पावलं असं जे म्हणता ते त्याचा अर्थ काय तुम्हाला जरा सांगा. याचा अर्थ असा आहे, दान पावल्याचा अर्थ असा आहे की जे आपले पूर्वज गेलेले असतात पाठीमागचे, आजी असू द्या, वडील असू द्या, पंजे असू द्या, अशी जी परंपरा पाठीमागून वारलेले जे लोक असतात त्या लोकांच्या नावाने दान करायचं, असं आमची ही एक शिकवण आहे. त्या लोकांच्या नावाने मग लोक दान करतात आम्हाला. बाकी कुठलाही उद्देश नाही याचा. तर याच ठिकाणी भगवान परमात्मा म्हणजेच विठ्ठल आणि संत जनाबाई यांची भेट झाली होती. म्हणजेच भगवान परमात्मा स्वतः संत जनाबाईंना मदत करण्यासाठी इथं अवतरला. आता हे सगळं दर्शन आटोपल्यानंतर आम्ही ज्यावेळेस पंढरपूर शहराच्या थोडं बाहेर आलो त्यावेळेस तिथेच जवळ असलेल्या गजानन महाराजांच्या मठात आम्ही गेलो. तो मठ सुद्धा पाहण्यासारखा आहे, तिथली शांतता अनुभवण्यासारखी आहे. तिथे असलेलं राम मंदिर, गजानन महाराजांचं मंदिर, प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखी आहे. त्यामुळे जर तुम्ही कधी जर पंढरपूरला आलात तर आवर्जून या मठाला भेट द्या. आणि यानंतर आम्ही कोल्हापूरला जायला निघालो लालपरीने. आणि त्याचं बुकिंग आम्ही आधीच MSRTCTच्या ॲपमधून केलं होतं. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.